कल को खुदा ना खास्ता बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था। कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो। त्याच्याबद्दल कौतुक केलं ना, मग अध्यक्ष महोदय ह्यांना काय संरक्षण द्यायचं? अध्यक्ष महोदय आम्ही देऊ ना। अध्यक्ष महोदय कायद्याचं राज्य नाही राहिलं, कशाला वाक्य पाहिजे? तो मैं धमकियों से डरता नहीं। अगर मैं धमकी डरता था कल मैं मेरे घर से नहीं निकलता था। मैं डायरेक्ट आया, हाउस में आया, हाउस में आके बात कर। हे फोन उचलत नाहीत त्याचा म्हणून त्या शुभम लोणकरचा USA वरून मी तुम्हाला टेप जर ऐकून दाखवली सगळी, त्याचा ऑडिओ रेकॉर्ड आहे सगळा। अध्यक्ष महोदय USA तून फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की ज्यांनी जर पैसे दिले नाहीत तर त्याला खत्म करून टाकू। मेरे मंत्री महोदय मेरे को सुरक्षा नहीं चाहिए, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए। मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ, ताकि मैं बताना चाहता हूं कि हम लोग प्यार से रहना चाहते हैं। व जामगाव येथे कर्जबाजारीपणामुळे आणि कथित खाजगी सावकारीच्या जाचामुळे 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा घटना काल शेतकरी दिन असताना या ठिकाणी झालेल्या अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे। या राज्याचा अन्नदाता शेतकरी सभागृह चालू असताना काल त्यांनी आत्महत्या केल्या। लागोपाठ या 7 दिवसात अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। अध्यक्ष महाराज परवाच प्रश्न होता, एक लक्षवेधीच्या माध्यमातून खाजगी सावकारांच्या बाबतचा एक मुद्दा होता। अध्यक्ष महाराज योगायोगाने राज्याचे सहकार मंत्री हे सुद्धा लातूर जिल्ह्याचेच आहे आणि हे घटना सुद्धा लातूर जिल्ह्यातलीच कालची घटना अध्यक्ष महाराज। आणि सावकाराच्या जाचामुळे एकीकडे किडण्या विकायला लावले जातं चंद्रपूर जिल्ह्यात आणि एकीकडे सहकार मंत्र्याच्या लातूर जिल्ह्यामध्येच काल 2 शेतकऱ्यांनी या सावकारी जाचामुळे आत्महत्या केली। अध्यक्ष महाराज सोनखेड येथील मारुती मनोहर साळुंके वय 36 म्हणजे तरुण, त्याचप्रमाणे जामगाव येथील पंडित रामा पवार 48 अशा 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या काल झाल्यात। अध्यक्ष महाराज ही गंभीर बाब आहे। अध्यक्ष महाराज तुम्हाला आम्ही वारंवार या सभागृहात मांडलं की शेतकऱ्यांच्या शेतीमाल घेण्यासाठी सुद्धा सरकार त्याच्यामध्ये दिरगाई करते। अध्यक्ष महाराज धान उत्पादक शेतकऱ्यांचा धान घेतला जात नाही, त्याला पैसे दिले जात नाही, वेळेवर पैसे मिळत नाही। त्याचप्रमाणे मका असेल अध्यक्ष महाराज तेव्हा मकाचाही तोच विषय आहे। केळीच्या बागा सोलापूर पासून तर जळगावपर्यंत सगळ्या उद्ध्वस्त झाल्या अवकाळी पावसामुळे, पण सरकार मदत करायला तयार नाही आणि रोज राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करताय। काय शेतकरी या सरकारच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे? आणि म्हणून अध्यक्ष महाराज या गंभीर बाबीवर मी या ठिकाणी या सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एकीकडे सरकार म्हणतात की आम्ही कर्जमाफी केली। अध्यक्ष महाराज संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, सरसकट कर्जमाफी करायची मागणी आम्ही करतोय, पण सरकार त्याच्यात अटी दुसरं या सभागृहातले सन्माननीय सदस्य साजिद पठाण याला दुसऱ्यांदा वैष्णव गँगचं धमकी आली। अध्यक्ष महाराज सभागृहातल्या सदस्याला अधिवेशनच्या काळामध्ये जी वैष्णव गँगचा परवाच कालच इथे चर्चा झाली सभागृहामध्ये आणि वैष्णव गँगचा लोक समजा या सभागृहातल्या सदस्यांना धमक्या देत असेल तर ही पण गंभीर बाब आहे। सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते। अध्यक्ष महाराज या सभागृहातला विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा सगंत आपण मान्य केलाच पाहिजे। आणि साजिद पठाणला याच गँगनी बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा खून केलेला आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज साजिद पठाण इथं आणि म्हणून अशा या गंभीर परिस्थितीवर मी मुद्दामून आपलं लक्ष वेधतोय आणि आमचं संरक्षणाची जबाबदारी अध्यक्ष महाराज आपली आहे आणि म्हणून ह्या गंभीर बाबीकडे मी आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे। साजिद पठाणला आपण या ठिकाणी बोलू द्यावं आणि माझा शेतकऱ्यांचा जो सगळं या ठिकाणी आत्महत्याचा मी मांडलेला आहे तो सगळं आपण मान्य करावा। शासनाने याची नोंद घ्यावी। अध्यक्ष महोदय मंत्री महोदय नोंद घेतली अध्यक्ष मंत्री महोदय हे सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज।
मंत्री महोदय सांगितलं ना. अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेब बोला. अहो, 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हे काय भूषणावं आहे का? 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. एका आत्ता अधिवेशन सुरू असताना बिश्नोई गँगचा मोरक्या लोणकर, शुभम लोणकर हा USA मधून फोन करतो. यांनी पहिल्या आलेल्या धमकीच्या वेळेस फोन ब्लॉक केला. त्यांच्या नगरसेवकाला फोन करून सांगतो, ओ थांबा ना जरा प्लीज. काल आलेली धमकी आहे. परंतु आम्ही असं नका करू गुलाबराव, तुम्ही आम्ही आमदार आहोत. वडेट्टीवार साहेब घ्या पुढे. हे फोन उचलत नाहीत त्याचा म्हणून त्या शुभम लोणकरचा USA वरून मी तुम्हाला टेप जर ऐकून दाखवली सगळी, त्याच्या ऑडिओ रेकॉर्ड आहे सगळा. अध्यक्ष महोदय USA तून फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की ज्यांनी जर पैसे दिले. अरे काल झाली मंत्री धमकी. महोदय. हे काय काय हा मंत्री अध्यक्ष महोदय नाही कारवाई अरे काय बोलताय? काय गुलाबराव बोलताय पाटील तुम्ही? साहेब. गुलाबराव पाटील साहेब. ठीक आहे. कसं फास्ट ट्रॅक केस चालवली बघ. मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय ह्यांना काय संरक्षण द्यायचं? अध्यक्ष महोदय आम्ही देऊ ना. अध्यक्ष महोदय कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य. माननीय अध्यक्ष महोदय, बसून घ्या. सन्माननीय नाना भाऊनी जो प्रश्न या ठिकाणी, आता ऐका ना. अरे ऐका आता. वडेट्टीवार साहेब, सन्माननीय बसून घ्या. ठीक आहे, मी देतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं होऊ द्या, देतो त्यांना. आज सभागृहामध्ये नाना भाऊ बसून घ्या. त्यांचा मंत्री महोदय झालं देतो ना मी. सन्माननीय सदस्यांना जे बरं ऐकाल ना आता. सन्माननीय सदस्यांना आपण बसून घ्या. फोनवरनं धमकी बसून घ्या. आलेली आहे. ज्या ऐकून घ्या, धमकीची साजिदभाई. तक्रार सन्माननीय सदस्यांनी आज सभागृहामध्ये केली, हे प्रकरण निश्चितपणाने गंभीर आहे. या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ज्या नंबरवरनं फोन आला असेल किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल. जरा एक मिनिट ऐका ना. ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल. त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल. आणि संरक्षण सन्मान्य सदस्यांच्या संदर्भातला निश्चित आयुक्तांना सूचना दिल्या जातील की या तक्रारीच्या अनुषंगानं संरक्षणाचा आढावा माननीय सदस्यांच्या घ्यावा आणि संरक्षण वाढवण्याची जर आयुक्तांना आवश्यकता भासली तर आयुक्तांच्या स्तरावर तो निर्णय सुद्धा घेतला जाईल. चला आपण बसून घ्या. बसून घ्या. नाना भाऊ बसून घ्या. असलम भाऊ बसून घ्या. साजिद भाई बोला. अध्यक्ष महोदय, मैं हाउस के सभी सम्मान्य सदस्यों से एक बात कहना चाहता हूं, सत्ता के हो या विपक्ष के हो. मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूं. इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया. सुन लीजिए मेरे मंत्री महोदय जी, मैं आप ही की बात कर रहा हूं कि मक्खी सुन लीजिए. इसके पहले जब धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद रात के 12 बजे मुझे फोन किया, संरक्षण की गारंटी लिए. मेरे को संरक्षण भी मिला, लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल. अब देखो मेरी बातों में एक मेन बात रह जाएंगी. कल परसों के दिन मुख्यमंत्री ने बोले कि हम ये गैंग खत्म करेंगे. कल रात को 8:30 बजे फिर धमकी आ गई. तो मैं धमकियों से डरता नहीं. अगर मैं धमकी डरता था कल मैं मेरे घर से नहीं निकलता था. मैं डायरेक्ट आया, हाउस में आया, हाउस में आके बात कर रहा हूं. मैं मेरे सदस्य से, मैं मेरे महोदय, कल को खुदा ना खास्ता बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था. कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं ये चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो. दूसरी बात नहीं, मैं क्लियर टच की बात कर रहा हूं. मैंने मेरे मंत्री महोदय, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए. मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ, ताकि मैं बताना चाहता हूं कि हम लोग प्यार से रहना चाहते हैं.
चलो मेरी आपसे एक विनंती है, आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा. अभी बैठ जाओ. चलो. औचित्य. काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना फेब्रुवारी 2026 मध्ये जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा विषय विधानसभेत मांडला आणि साजिद खान पठाण यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी केली. तसेच सरकारने मागचे या धमक्यांना गंभीरतेने घेतले असून त्याचा तपास सुरू असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. यानंतर स्वतः साजिद खान पठाण यांनी केलेल्या एका टिप्पणीची सध्या चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरताना एका आमदाराला टोळीकडून वारंवार धमकी मिळणे हे योग्य नसल्याचं म्हटलंय. यावर सरकारची भूमिका मांडताना नितेश राणे म्हणाले की सदर धमकी सरकारने गंभीरतेने घेतली आहे. सभागृहातील एकही सदस्याला मिळणारी धमकी खपून घेतली जाणार नाही. आमदारांकडे जे पुरावे आहेत ते पोलिसांकडे द्यावेत, त्यावर नक्की कारवाई केली जाईल. नाना पटोले यांनी सरकारचा दावा खोडून काढताना बिश्नोई गँग मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नाही अशी टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली. हे खरं आहे, गुंडांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगूनही काल पुन्हा साजिद खान पठाण यांना धमकी मिळाली. तर याचा अर्थ बिश्नोई गँग मुख्यमंत्र्यांचंही ऐकायला तयार नाही अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनीही या विषयावर भाष्य केलंय. साजिद खान पठाण यांना ज्या मोबाईल क्रमांकावरून धमकी आली आहे त्याची माहिती त्यांनी अध्यक्षांना द्यावी, त्याची चौकशी सरकार करेल. तसेच आमदारांना संरक्षण देण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या जातील. जर संरक्षण वाढवण्याची गरज भासली तर पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून तसा निर्णय घेतला जाईल असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत. आमदार साजिद खान पठाण यांनी धमकीबाबत माहिती देताना म्हटलं की मला जेव्हा पहिल्यांदा धमकी आली होती तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी मला रात्री 12 वाजता कॉल करून माझी विचारपूस केली होती, माझी चौकशी केली होती. पण काल पुन्हा मला धमकी आली. मी धमक्यांना घाबरत नाही. मी जर घाबरलो असतो तर मी काल घरातून बाहेर पडलोच नसतो. पण माझी एक मागणी राहून जाईल, ते मी आधी सांगतो. साजिद खान पठाण पुढे बोलताना म्हणाले की उद्या जर बाबा सिद्दीकीप्रमाणे माझा एक खून झाला तर मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता त्या मंदिराचं बांधकाम विधानसभा अध्यक्षांनी करून द्यावे. मला सुरक्षा नको आहे. मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता तो मला देण्यात यावा, बस एवढंच करा. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.